मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार कैलास टेकवडे वय वर्ष 47 यांनी विरार येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ते विरारमधील घरात एकटेच राहत होते। 2 दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। कैलास टेकवडे हे मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत होते। 2000 मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले होते। टेकवडे हे विरार पश्चिमेच्या जकात नाका येथील गार्डन कोर्ट इमारतीत एकटेच राहत होते। पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत राहत नव्हते। कांदिवली या ठिकाणी राहणारा कैलास यांचे बंधू विलास हे भावाला 2 जुलैपासून संपर्क करत होते, मात्र कैलास यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता। त्यामुळे गुरुवारी त्यांनी आपल्या मित्राला विरारच्या घरी बघण्यासाठी पाठवले होते, परंतु दार बंद होते। त्यामुळे शेजाऱ्यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला असता कैलास टेकवडे यांचा मृतदेह हॉलमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला। त्यांनी आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिली नव्हती। मागील 2 दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे। तर टेकवडे यांचा मृतदेह शवविच्छेदनाच्या अहवालानंतर नेमकी वेळ स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं।